मागच्या काही परीक्षांचे निकाल पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. खूप अभ्यास करूनही बहुतांश टी-ई-टी उमेदवार केवळ 1 किंवा 2 गुणांनी आपली पात्रता गमावतात. आणि याचं सर्वात मोठं कारण असतं मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील कमी झालेले गुण. जर तुम्ही अजूनही जुन्याच पद्धतीनं फक्त शास्त्रज्ञांची नावं पाठ करणं, त्यांच्या व्याख्या पाठ करणं हेच जर करत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. 2026च्या परीक्षेमध्ये पॅटर्न बदलतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा एक्झिक्युशन प्लॅन देणार आहे जो तुम्हाला मानसशास्त्रात 30 पैकी 30 गुण मिळवून देईल आणि तुमची पात्रता 100% निश्चित करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात दिलेली 14 दिवसांची रणनीती तुमचा निकाल बदलून टाकू शकते. नमस्कार मित्रांनो, मी रुद्र देशमुख आणि आपण पाहत आहात प्रतिमा मराठी. टी-ई-टीची परीक्षा काही दिवसांवर येऊ घातलेली आहे. सर्वात आधी आपण पाहू 14 दिवसांचं मायक्रो प्लॅनिंग. तुमच्याकडे आता जो वेळ उरला आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी आपण या 14 दिवसांचे 3 टप्प्यांमध्ये विभाजन करू. व्यवस्थित ऐका आणि तसाच तुम्ही प्लॅन तिथं आखा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. बघा, दिवस 1 ते 5 हे पहिले 5 दिवस बघा. ॲप्लिकेशन बेस्ड सिद्धांत. या पहिल्या 5 दिवसात फक्त पियाजे, वायगोट्स्की, ब्रुनर यांचे सिद्धांत वाचू नका, तर ते अप्लाय करायला शिका. परीक्षेत प्रश्न असा येतो, म्हणजे येत नाही की अमुक सिद्धांत कोणी मांडला, तो अगोदर येत होता. पण आता प्रश्न असा येतोय की इयत्ता 4थीच्या वर्गात एक विद्यार्थी गणिताची आकडेमोड करताना स्वतःशीच बडबड करत असेल तर वायगोट्स्कीच्या मते तो काय करत आहे. याला म्हणतात पेडागॉजिकल शिफ्ट्स. पहिल्या 5 दिवसात अशा उपयोजनात्मक प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा. अगोदर वेगळे प्रश्न होते, पण आता ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येत आहेत. दिवस 6 ते 10 याच्यामध्ये काय करायचं की दुर्लक्षित जे टॉपिक्स आहेत, ज्यांना वेटेज जास्त आहे, पुढचे 5 दिवस अशा घटकांना द्या ज्यांच्याकडं सगळे दुर्लक्ष करतात. जसं की समावेशित शिक्षण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020, यानुसार शिक्षकाची बदललेली भूमिका आणि विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे मानसशास्त्र. हे टॉपिक तुम्हाला थेट 5 ते 7 गुण मिळवून देतात. आता बघा, पुढचं 11 ते 14 या दिवसांमध्ये काय करायचं, तर रिव्हिजन आणि ॲनालिसिस. तर शेवटचे 4 दिवस नवीन काही वाचायचं नाही. तुम्ही काढलेल्या मायक्रो नोट्स असतील आणि सराव प्रश्नांची तुम्ही काय करायचे, फक्त उजळणी करायची. हे 14 दिवस या पद्धतीनं जर तुम्ही प्लॅन केलं तर तुमचा कोणताही महत्त्वाचा घटक सुटणार नाही. आता वळूया दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडं, म्हणजेच सराव परीक्षा. तर सराव परीक्षा सोडवताना होणाऱ्या चुका आणि जे परीक्षक म्हणजे जे पेपर सेट करणार आहेत त्यांनी काही सापळे लावलेले असतात, ट्रॅप्स असतात, ते कशी ओळखायचे. बघा, पेपर सेटर जो असतो तो तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी प्रश्नांमध्ये काही विशिष्ट कीवर्ड्स वापरत असतो. उदाहरणार्थ प्रश्नाच्या शेवटी नाही, नसते, केवळ, फक्त, नेहमी असे शब्द येतात. आपण घाईघाईमध्ये प्रश्न वाचतो आणि कोणते विधान बरोबर आहे असे समजून उत्तर टिक करतो. पण ॲक्च्युअली तिथे विचारलं जाते की कोणते विधान बरोबर नाही, आणि इथंच आपला हक्काचा 1 गुण जातो. जेव्हा तुम्ही टी-ई-टीच्या सराव प्रश्नपत्रिका सोडवाल तेव्हा या कीवर्ड्सला अंडरलाईन करायची सवय ठेवा. तसेच जरी एखाद्या प्रश्नात मुलांना शिक्षा करणे किंवा पाठांतर करायला लावणे असे निगेटिव्ह जर वर्ड्स येत असतील तर ते थेट चुकीचे आहेत, त्याला तुम्ही टिक करा. नेहमी अशा पर्यायाची निवड करा जो विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवतो आणि त्याला सक्रिय बनवतो. हा एक असा फॉर्म्युला आहे जो तुम्हाला कन्फ्यूज करणाऱ्या प्रश्नांमध्ये योग्य उत्तरापर्यंत पोहोचायला मदत करेल. आता आपण येऊया फायनल स्ट्रॅटेजीकडे. मुख्य परीक्षेत मानसशास्त्राचे हे 30 प्रश्न कसे हाताळायचे परीक्षा कक्षामध्ये बसल्यावर. तर मित्रांनो, हे 30 गुण तुमच्यासाठी एक भक्कम असणार आहे तर तुम्हाला पेपर काढण्यासाठी. जर गणितात किंवा इंग्रजीत तुमचे गुण कमी आले तर हे 30 गुण तुम्हाला काय करतात, पास होण्यासाठी मदत करतील.
पेपर सोडवताना जर एखादा प्रश्न खूपच कठीण वाटत असेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला अजिबात येत नाही, माहितीच नाही आहे त्याच्याबद्दल, तर तिथे एलिमिनेशन मेथड वापरा. म्हणजेच बरोबर उत्तर शोधण्यापेक्षा आधी कोणता पर्याय 100% चुकीचा आहे ते ओळखा आणि त्याला बाद करा. ज्या पर्यायामध्ये निगेटिव्ह बोललेला आहे तो तर बादच होणार आहे आणि उरलेल्या 2 पर्यायांपैकी सर्वात सकारात्मक आणि विद्यार्थ्याच्या बाजूने असणारा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. वेळेचं व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. एका प्रश्नावर 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ वाया घालवू नका. आणि हो, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे एकही प्रश्न न सोडवता रिकामा सोडवायचा नाही. प्रत्येक प्रश्न त्या ठिकाणी सोडवून आपल्याला यायचा आहे. थोडक्यात सांगायचं तर मानसशास्त्राचा अभ्यास म्हणजे फक्त घोकमपट्टी नाही, तर विद्यार्थ्याच्या मनाला आणि शिक्षणाच्या मूळ उद्देशाला समजून घेणं आहे. हा 14 दिवसांचा प्लॅन आजपासूनच अंमलात आणा आणि या सर्व उपयोजनात्मक प्रश्नांचा अगदी परिपूर्ण सराव करण्यासाठी आपल्या चॅनलवर सुरू असलेली 1000 प्रश्नांची मानसशास्त्र सिरीज न चुकता फॉलो करा. या सिरीजच्या प्रत्येक भागामध्ये आपण असेच कठीण आणि कन्फ्यूज करणारे प्रश्न अत्यंत सोप्या भाषेत आणि ते पण 360 डिग्रीमध्ये स्पष्ट करून सांगितलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही स्ट्रॅटेजी फायदेशीर वाटली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. TETची तयारी करत असणाऱ्या तुमच्या प्रत्येक शिक्षक मित्रासोबत, प्रत्येक DEDच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, अशाच क्वालिटीच्या कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग यशस्वी तयारीला लागा. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थांबू या ठिकाणी. धन्यवाद.